नागपूरमधून नागपुरात आज मान्सून मधला पहिलाच पाऊस पडलाय। मागील 4 ते 5 दिवसांपासून सातत्याने दिवसभर ढगाळ वातावरणानंतरही पाऊस हुलकावणी देत होता। मात्र आता अखेर या ठिकाणी पाऊस पडला। अकोला शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोक चिंतेत होते। मात्र सकाळपासूनच सुरू झालेला पाऊस हा पिकांना नवसंजीवनी देणार आहे। या पावसामुळे शहरातील सकल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं। रेल्वेचे स्लीपर्स खचून मोठा अपघाताचा धोका निर्माण झालाय। अकोला मूर्तिजापूर दरम्यान हा प्रकार समोर आलाय। तर प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष न दिल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी वर्ध्यामध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं। यामध्ये जिल्हा स्तरावर 51 बाल वैज्ञानिकांची निवड करून त्यांना बंगळुरू या ठिकाणी इस्रोमध्ये पाठवलं जाणार आहे। तर प्रत्येक तालुक्यातील 21 विद्यार्थ्यांना नागपुरातील रमण केंद्रामध्ये पाठवण्याचा ठराव पालकमंत्री पंकज भोयर यांनी मंजूर केला। तलाव आता पूर्ण क्षमतेने वाहतोय। तर तलावाजवळच असणाऱ्या भांबवली वजराई या 3 टप्प्यामध्ये कोसळणाऱ्या धबधब्याने सुद्धा आता पूर्ण क्षमतेने वाहायला सुरुवात केली आहे। हिरव्यागार डोंगर दऱ्यांमधून पांढरं शुभ्र फेसाळलेलं पाणी हजारो फूट वरून कोसळताना पाहताना डोळ्याचं पारणं फेडलं जातं।